चालू हंगामात गाळप झालेल्या ऊसासाठी केवळ 2300 रुपये प्रति टन एफआरपीची रक्कम अदा केली असून शेतकऱ्यांची पीक कर्ज थकली आहेत। त्यामुळे आता रब्बी हंगामातील मशागतीला लागणारा पैसा कसा उभा करायचा याबाबत शेतकरी चिंतेमध्ये आहे। थकीत एफआरपीसह मागील हंगामातील 200 रुपये त्वरित द्यावेत अशी मागणी शेतकरी संघटनेने कुंभीचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांच्याकडे केली आहे। करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्यानं यावर्षी गाळप केलेल्या ऊसाची एफआरपी दिलेली नाही। त्याशिवाय गेल्या वर्षीच्या ऊस बिलाचे 200 रुपये कुंभी कारखान्याकडे शिल्लक आहेत। या कारखान्यानं शेतकऱ्यांचे पैसे थकवल्यानं शेतकऱ्यांपुढे आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे। पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पैसे नाहीत, त्याशिवाय खतं आणि बी बियाणं खरेदी करण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय। कुंभी कारखान्यानं आर्थिक कोंडी केल्यानं शेतकरी वर्ग नाराज बनलाय। या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी.जी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांना निवेदन दिलं। एफआरपीची रक्कम तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आलाय। यावेळी ॲडव्होकेट बाजीराव शेलार, दादा सोलाड, दादूमामा कामिरे, गुणाजी शेलार, संभाजी चौगले, बदाम शेलार, युवराज अडनाईक, अजित पाटील, आर.आर. पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।